नमस्कार, हांव संजय नाईक. आता मी ऐकयात श्री सुधाकर भगतवाडा अश्नोडी हेमगेल्या काळी नदीच्या प्रवासाचे काही अनुभव. ल्हान असताना वर्षांतल्यान एक वेळा कारवार वयचो योग येवो आणि ते म्हणल्यार पोलीस लायनी गणपती कडेन. हालच्या मूर्तीचे खेळ पळोवंक भक्त प्रल्हाद, गोरा कुंभार, भक्त मार्कंडे हे पळोवंक एक तरेची मजाच येताली. तो गंभीर आवाज आणि त्या आवाजात रेकॉर्ड केल्ले ते भाशण आणि ते संगीत आणि हालचे मूर्ती हे सगळे पळोवन ल्हान असताना मागीर आंगाचेर एक तरेचे काटे उबी रावताले. 16 ವರ್ಷಗಳು ಮಾತ್ರ. ಈಶ್ವರ, ಮಹಾದೇವ, ಪ್ರಭು, ಉಮಾಶಂಕರ, ಏನೇ ಅನ್ಯಾಯ! ಈಶ್ವರ, ಅಮೃತ ಫಲದಲ್ಲಿ ವಿಷವೆಂದು ಬೆರೆಸುವುದು ನ್ಯಾಯವೇ? ಆನಂದದ ನಾವೆಯನ್ನು ಕಣ್ಣೀರ ಕಡಲಲ್ಲಿ ತೇಲಿ ಬಿಡುವುದು ಸರಿಯೇ? ಬೇಡ ತಂದೆ, ಬೇಡ. ಶಂಕರ, ಶಿವಶಂಕರ, ಶಂಕರ. लॉन्चाचे तिकीट 4 आणे, येऊक 4 आणे आणि वचूक 4 आणे. दुर्गादेवील दर्शन जालें की आम्ही थेट पावताल ते तारीकडे. पण ह्या लॉन्चाच्या धक्क्याक तारीकडे कित्याक म्हणटाले हे म्हाका आज बी खबर ना. थंय पळयल्यार लॉन्चांतल्या येवची आनी वयची लोकांली गर्दी. गोंयाच्यान येयल्या खाजगी बस ड्रायव्हर आनी कंडक्टर हेमी बरा मरे पात्रांव, खंय चल्लो रे? कारवार अशी हाक. कोण तरी एक व्यक्ती बारीक अशी बाजापेटी घेवन जय शंकर म्हण भजन करून लोकांले मनोरंजन करतालो. नेत्रहीन पण आवाजान लोकांक तो बरोबर वळखतालो. तशेंच बाजूकच शेट्टीले उडपी हॉटेल. शेट्टी एक रुबाबदार हॉटेल कष्टकरी मालक. तेगेल वेशभूषा बनियान, खाकी हाफ चड्डी, एकंदरीत पळयतरेत हो मालक अशी दिसता. मिसळ ह्या हॉटेलाचो स्वादिश्ट पदार्थ. शिजलेल वटाणे फोवाक घाल तेजेर बारीकशी, वाह, ती चव मात्र वेगळीच आशिल्ली. आयच्या पंचतारीख हॉटेलात सुद्धा इतलो बरो स्वाद मेळटलो हेजी खात्री ना. गोंयची ड्रायव्हर कंडक्टर कायम हेगेल गिरायकी. काळी नदीच्या पुलाचे काम सुरू झाले आणि नंतर ते बंद झाले. आणि पूल जायना ही नाना कारणां लोकां भितर पसरूंक लागली. शेट्टी हॉटेलात च्या पिवूंक गेल्या टायमार लोकांली उलणी ही कानार पडताली की ब्रिज खिंची कारणांमुळे ते जातीना. नंतर खिंची तरी व्हड कंपनी पुलाचे काम हाती घेऊन ते काम पूर्ण केले आणि गोंयची बस थेट कारवाराक वचूं लागली. नंतर लॉन्च बंद झाली. शेट्टी हॉटेलही बंद केलो. जय शंकर म्हणचो तो व्यक्तीही ना जालो. आणि एक काळात गजबजचो हो परिसर आता ओस पडलो. गणपती विसर्जना टायमार एक वेळा थंय वयची संधी मेळटा आणि थंय गेल्या नंतर त्या काळी नदीच्या प्रवासाची याद जाता. त्या काळी नदीच्या प्रवासाची याद जाता.